प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीची आहे. विश्वासणाऱ्यांनो, आपण काही वेळ घेऊन विश्वासाशी शिकत आहोत आणि मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, विश्वासाशिवाय परमेश्वराला प्रसन्न करणं अशक्य आहे. परमेश्वराकडून आपल्याला जे काही मिळणार आहे ते विश्वासाद्वारे मिळणार आहे. म्हणून काही सेशन्स घेऊन आपण विश्वासाचे रहस्य आपण शिकणार आहोत. आणि आपण आतापर्यंत शिकलो विश्वासाच्या रहस्यामध्ये की विश्वास परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं येतो. जर एक विश्वासणारा परमेश्वराचं वचन ऐकन त्याच्यामध्ये विश्वास येईल. त्यानंतर आपण शिकलो की विश्वास आजाद होतो परमेश्वराचं वचन बोलण्याद्वारे. जर तुम्ही परमेश्वराचं वचन घेता त्या वचनावर विश्वास करून जसं तुम्ही बोलतात त्याद्वारे तुम्ही तुमच्या विश्वासाला आजाद करत आहात. विश्वास काम करण्यास सुरू होतो. जसं माहित आहे विश्वास आजाद होतो परमेश्वराचं वचन बोलण्याद्वारे. याचा अर्थ हा आहे, समजा तुमच्या घरामध्ये एक व्यक्ती कामाला आहे, तो तुमच्या घरामध्ये काम करतो. जोपर्यंत समजा तुम्हाला पाण्याची गरज आहे, जोपर्यंत तुम्ही त्याला पाणी मागत नाही तोपर्यंत तो घेऊन येऊ शकत नाही. त्या प्रकारे ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचं वचन बोलतात त्यावेळेस तुमचा विश्वास काम करण्यास सुरू होतो. विश्वास तुमच्या जीवनामध्ये साक्ष घेऊन येतो. आज आपण विश्वासाचं एक रहस्य शिकणार आहोत. वाचूया एक वचन, मार्कचा 5 अध्याय 25 ते 28 वचन. त्या ठिकाणी लिहिलंय, आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. 12 वर्षापासून तिच्या शरीरातून रक्तस्राव होत आहे. 12 वर्षापासून ती आजारी आहे. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. तिनं परमेश्वराचं वचन ऐकलं आणि ती त्या गर्दीमध्ये शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली, कारण ती म्हणत होती की केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. ती बोलत होती, तिनं वचन ऐकलं की जो कोणी येशूच्या वस्त्राला विश्वासाद्वारे स्पर्श करेन तो बरा होईल. आणि तिने त्या वचनावर विश्वास केला आणि तिने बोलण्यास सुरू केलं की केवळ मी येशूच्या वस्त्रांना जरी शिवले तर मी बरी होईल. जर आपण त्याच अध्यायामध्ये 34 वचन वाचलं, मार्क 5:34, त्या ठिकाणी तो तिला म्हणजे येशू त्या स्त्रीला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो. वचनामध्ये असं लिहिलंय की येशू त्या स्त्रीला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. याचा अर्थ काय? तिच्याकडे विश्वास होता. तो विश्वास कसा आला त्याच्यामध्ये? तिनं येशूविषयी ऐकलं, तिनं परमेश्वराचं वचन ऐकलं. आपण शिकलो विश्वासाचं एक पहिलं रहस्य, विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. विश्वास कसा येतो? परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. जसं रोम 10:17 असं लिहिलंय की विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. तिने वचन ऐकलं आणि तिच्यामध्ये विश्वास आला आणि तिने आपल्या विश्वासाला आजाद केलं. जर 28 वचन वाचताना त्या ठिकाणी असलेले, कारण ती म्हणत होती केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. तिनं बोलण्यास सुरू केलं. विश्वास त्यावेळेस आजाद होतो. विश्वास त्यावेळेस काम करण्यास सुरू होतो ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराचं वचन बोलता. म्हणून विश्वासणाऱ्यांना आपल्या परमेश्वराचं वचन शोधा, त्या वचनावर विश्वास करा आणि आपल्या विश्वासाला आजाद करा. वचन बोलणं सुरू करा. तुम्हाला लेकरात आशीर्वाद पाहिजे, तुम्हाला आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जायचंय, तुम्हाला कर्जातून बाहेर यायचंय, विवाह करायचा आहे, त्याबाबत तुम्ही परमेश्वराचं वचन काय सांगतंय ते शोधा आणि त्या वचनावर विश्वास करून तुम्ही वचन बोलणं सुरू करा. कारण विश्वास आजाद होतो परमेश्वराचं वचन बोलण्याद्वारे. आणि आज आपण विश्वासाचं एक रहस्य शिकणार आहोत की विश्वास सुरू होतो जेव्हा आपल्याला परमेश्वराची इच्छा माहिती होते. ठीक आहे का? विश्वासाचा पाया परमेश्वराचं वचन आहे. मला सांगतो तुम्हाला, विश्वास सुरू होतो, विश्वासाचे पहिले कदम, विश्वासाचं पहिलं पाऊल किंवा विश्वासाची सुरुवात ही आहे जेव्हा तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होते. अनेक लोक म्हणतात की परमेश्वर माझ्या जीवनात हे करण का, परमेश्वर ते करण का. नीट आहे का? परमेश्वर आपल्या विश्वासाचा आदर करण आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आपल्या विश्वासाप्रमाणे काम करतो. आणि त्या विश्वासाची सुरुवात ही आहे की ज्यावेळेस आपल्याला परमेश्वराची इच्छा माहिती होते. काही लोक बोलतात की परमेश्वराची इच्छा असेल तर मला आरोग्य मिळेल, नसेल इच्छा तर नाही मिळेल. हे लक्षात घ्या, तुम्ही जर परमेश्वराच्या वचनातून परमेश्वराची इच्छा जाणून घेता आणि जर त्या परमेश्वराच्या वचनातून जर तुम्ही परमेश्वराची इच्छा जाणून जर परमेश्वराच्या वचनावर विश्वास करता आणि जसं तुम्ही विश्वास करता, परमेश्वर तुमच्या विश्वासाचा आदर करण,
परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईन. आणि म्हणून आज तुम्हाला हे रहस्य माहिती पाहिजे की विश्वासाची सुरुवात तिथून होते ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होते. एक कुष्ठरोगी प्रभूकडे आला आणि तो म्हणाला, प्रभू तुझी इच्छा असेल तर तुम्हाला शुद्ध करण्यास तू समर्थ आहे. या ठिकाणी आपल्याला समजतं की तो जो कुष्ठरोगी आहे तो प्रभूवर संशय धरत नाहीये, पण तो परमेश्वराची इच्छा जाणून घेत आहे. आणि प्रभू म्हटला, माझी इच्छा आहे शुद्ध हो. नेहमी लक्षात ठेवा, विश्वासाची सुरुवात त्यावेळेस होते ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती नाहीये, तुमच्या प्रार्थना काम करणार नाही, तुमचा विश्वास काम करणार नाही, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही. कारण विश्वासाची सुरुवात काय आहे? विश्वासाची सुरुवात त्या ठिकाणून होते किंवा विश्वास सुरू होतो जेव्हा परमेश्वराची इच्छा आपल्याला माहिती होते. समजा तुम्हाला घर पाहिजे, तुम्ही घरासाठी विश्वास करत आहात, तुम्ही अनुरूप सहाय्यकसाठी विश्वास करत आहात, तुम्ही लेकरासाठी विश्वास करत आहात, तुम्ही कर्जातून बाहेर पडण्यासाठी कर्जमुक्तीसाठी विश्वास करत आहात. त्याची सुरुवात काय आहे माहिती? तुम्ही त्या गोष्टीसाठी जर विश्वास करतात तर त्या परिस्थितीबाबत परमेश्वराची काय इच्छा आहे हे तुम्ही माहिती करून घेतलं पाहिजे. कारण विश्वास सुरू होतो ज्या वेळेस तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होते. विश्वासाचं एक रहस्य आपण शिकत आहोत की विश्वास सुरू होतो जेव्हा तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होते. वाचू एक वचन, 1 योहान 5 अध्याय आणि 14 वचन. 1 योहान 5 अध्याय आणि 14 वचन. त्यात काय असलंय? त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकन. जर आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जर आपण मागतो तर परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईन. आणि विश्वासाची सुरुवात त्यावेळेस होते, विश्वास सुरू होतो जेव्हा तुम्हाला आणि मला परमेश्वराची इच्छा माहिती होते. आणि जेव्हा मी म्हणतो विश्वास सुरू होतो जेव्हा आपल्याला परमेश्वराची इच्छा माहिती होते, याचा अर्थ हा आहे की विश्वासाचा पाया हा परमेश्वराचं वचन पाहिजे. तुम्ही परमेश्वराकडे काही मागत आहात, का मागत आहात? कारण त्याच्या वचनामध्ये लिहिलंय. का परमेश्वर तुम्हाला द्यावं? का त्याच्या वचनामध्ये लिहिलंय. आणि वचनामध्ये असं लिहिलंय जे आपण वाचलं 1 योहान 5 अध्याय आणि 14 वचनामध्ये की त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकल. आपल्या प्रार्थनेच्या उत्तर मिळण्यासाठी एक खूप महत्त्वाचं वचन आहे. जर आपण परमेश्वराच्या इच्छेनुसार जर काही मागतो तर ते आपल्याला मिळेल. आणि विश्वास सुरू होतो जेव्हा आपल्याला परमेश्वराची इच्छा माहिती होते. मी परत सांगेन, तुम्ही घरासाठी जर विश्वास करत आहात तर तुम्हाला माहिती पाहिजे परमेश्वराची काय इच्छा आहे घराबाबत. का परमेश्वर तुम्हाला घर देऊ इच्छितोय? परमेश्वर सांगतं की नीतिमानाकडे स्वतःचं घर असेल. आणि जेव्हा तुम्हाला हे वचनातून परमेश्वराची इच्छा माहिती होते आणि जेव्हा तुम्ही या परमेश्वराच्या वचनावर विश्वास करून उभे राहतात आणि तुम्ही प्रभूकडे विश्वासानं मागतात, तेव्हाच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ते आजाद होतं आणि तुमच्याकडे स्वतःचं घर असेल. परंतु परमेश्वराकडे मागण्यापूर्वी आपल्याला परमेश्वराची इच्छा माहिती पाहिजे. विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराकडून काही प्राप्त करण्यापूर्वी आपल्याला परमेश्वराकडे ते आहे की नाही हे माहिती पाहिजे आणि त्याची इच्छा आहे का नाही ते देण्याची. आणि आपल्याला त्याची इच्छा जर माहिती असेल आणि त्याची इच्छा आपल्याला त्याच्या वचनातून समजते आणि जर आपण त्या वचनावर विश्वास करून उभे राहून मागतो तर परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईल. पहिला पॉईंट, विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर काम करू शकत नाही. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर काम करू शकत नाही. विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध आणि विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या अज्ञानात काम करू शकत नाही. परत एकदा, विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर काम करू शकत नाही. विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध आणि विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या अज्ञानात काम करू शकत नाही. विश्वासणाऱ्यांनो, काळजीपूर्वक ऐका. जर तुम्ही एखादी गोष्टीसाठी विश्वास करतात की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये हे करेन, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की काय परमेश्वराची ती इच्छा आहे काय. कारण विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर काम करू शकत नाही. काही लोक म्हणतात, पास्टर मी विश्वास करत आहे की हा जो माझा शत्रू आहे किंवा हा जो माझा विरोधी आहे त्याच्या जीवनामध्ये काहीतरी वाईट व्हावं म्हणून विश्वास करत आहे. हे लक्षात घ्या, परमेश्वर चांगला आहे आणि तो कधी कोणाचं वाईट करत नाही. परमेश्वर नेहमी लक्षात ठेवा चांगला आहे. आणि काही लोक माहिती त्यांना असं वाटतं आपण काही पण प्रार्थना केली तर परमेश्वर ऐकत नाही. काही म्हणतात, पास्टर मी विश्वास करत आहे असं घडावं,
नाही, व्यवसाय का? तुम्ही विश्वास करण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती पाहिजे की ते परमेश्वराच्या इच्छेच्या आधारित आहे का, ते परमेश्वराच्या वचनाच्या आधारित आहे का. असं लिहिलंय. पहिला पॉईंट हा आहे की विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर काम करू शकत नाही. परमेश्वराच्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराकडे काही पण मागण्यापूर्वी परमेश्वराची इच्छा तुम्हाला माहिती पाहिजे. एक व्यक्तीला विवाह करायचा आहे, त्याला माहिती पाहिजे परमेश्वराची इच्छा काय विवाहाबाबत. प्रभू म्हणतो की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, मी त्यास अनुरूप सहाय्यक देईन. आणि ही परमेश्वराची इच्छा आहे विवाहाबाबत परमेश्वराची इच्छा आहे की परमेश्वर म्हणतो की मी तुला अनुरूप सहाय्यक देईन, कारण मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, मी त्यास अनुरूप सहाय्यक देईन. ही परमेश्वराची इच्छा आहे विवाहाबाबत. आणि मला तुम्हाला जर तुम्हाला विवाह करायचा आहे, तर पहिली गोष्ट विश्वासाची सुरुवात त्यावेळेस होते ज्या वेळेस तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होते. आणि परमेश्वराची इच्छा परमेश्वराच्या वचनातून माहिती होते. पण हे तुम्हाला माहिती पाहिजे, विश्वास नाही. विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर काम करू शकत नाही. एक भविष्यवक्ता परमेश्वराच्या लोकांना शाप देण्यासाठी चालला होता, जी परमेश्वराची इच्छा नव्हती. आणि बायबलमध्ये असले जसं तो गाडवीवर बसून त्या इस्रायल लोकांना, परमेश्वराच्या लोकांना शाप देण्यासाठी जात होता. बायबल म्हणलं की दूतांनी त्याचा सामना केला. त्याला माहित आहे म्हणजे याचा अर्थ काय? नीट ऐका विश्वासणाऱ्यांनो, आपण जे काही करतो किंवा आपण पित्याकडे जे मागतो ते परमेश्वराच्या इच्छेच्या आधारित पाहिजे. कारण विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर काम करू शकत नाही. जसं तो भविष्यवक्ता परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन परमेश्वराच्या लोकांना शाप देण्यात जात आहे. नीट ऐका विश्वासणाऱ्यांनो, सगळ्यात सुरक्षित ठिकाण जर या जगामध्ये असेल तर आपण परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगणार. जर तुम्ही प्रभूच्या इच्छेप्रमाणे करत आहात, तुम्ही सुरक्षित आहात, तुम्ही संपन्न होता, तुम्ही प्रभावशाली असता. विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध कधी काम करत नाही आणि विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या अज्ञानात काम करू शकत नाही. माहित आहे, एक विश्वासणारा अशी प्रार्थना करतो की प्रभू त्या व्यक्तीची पत्नी ती मला मिळू दे, किंवा एखादी स्त्री प्रार्थना करते त्या व्यक्तीचा पती मला मिळू दे. परमेश्वर अशा प्रार्थनेचं उत्तर देत नाही, कारण ते परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध आहे. आणि आज मला तुम्हाला सांगतो विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वर ज्यावेळेस तुम्ही प्रभूवर विश्वास करतात, तुम्हाला माहिती पाहिजे की विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधात काम करत नाही. तुम्हाला माहिती पाहिजे. आणि विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या अज्ञानात काम करत नाही. जर तुम्ही काहीतरी प्रभूकडे मागत आहात आणि त्यामुळे जर तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती नाही, तुमचा विश्वास काम करणार नाही, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. कारण विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या अज्ञानात काम करू शकत नाही. काही लोक मध्ये प्रार्थना करतात, त्यांना विचारलं काय परमेश्वराची इच्छा आहे की ते तुम्हाला द्यायची, तेव्हा काय माहिती नाही. ते अज्ञान आहे परमेश्वराच्या इच्छेबाबत. आणि जर तुम्हाला आणि मला जर परमेश्वराची इच्छा माहिती नसेल, परमेश्वराच्या इच्छेच्या अज्ञानात विश्वास काम करत नाही. म्हणून पहिली स्टेप ही असली पाहिजे, जर तुम्ही पित्याकडे काही मागत आहात, की परमेश्वराची इच्छा काय हे समजून घेणं गरजेचं आहे. काय परमेश्वराची इच्छा आहे विवाहाबाबत? जर तुम्हाला विवाह करायचा आहे, जर तुम्हाला लेकराचा आशीर्वाद पाहिजे, काही लोक म्हणतात की परमेश्वराची इच्छा आहे की आम्हाला लेकर नसावे. नाही, लक्षात घ्या, परमेश्वराच्या वचनातून परमेश्वराची इच्छा जाणून घ्या. आणि जसं तुम्ही त्या वचनावर विश्वास करून उभे राहतात आणि प्रार्थना करतात, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईन. काही लोकांना असं वाटतं विश्वासणाऱ्यांनो की परमेश्वराची इच्छा आहे की त्यांनी आजारामध्ये राहावं. काही लोकांना माहिती नाही परमेश्वराची इच्छा काय आहे. मला तुम्हाला सांगा, परमेश्वराची इच्छा ही आहे की आपण निरोगी असावं, आपल्या शरीरामध्ये आरोग्य असावं, जेणेकरून आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये आशीर्वादाचं कारण ठरू शकतो. परमेश्वराची इच्छा माहिती पाहिजे. आज आपण शिकवतो की विश्वास सुरू होतो. विश्वासाची सुरुवात काय? ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होते. विश्वास कधी सुरू होतो? एखाद्या गोष्टीची बाबत तुम्ही विश्वास करत आहात की परमेश्वर माझ्यासाठी हे करण, त्याची सुरुवात काय माहिती का? तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती पाहिजे. का आपल्याला परमेश्वराची इच्छा माहिती पाहिजे? कारण विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर काम करू शकत नाही. विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध आणि विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या अज्ञानात काम करू शकत नाही. परमेश्वराकडे कोणतीही गोष्ट मागण्यापूर्वी आपल्याला परमेश्वराची इच्छा माहिती पाहिजे. का परमेश्वराची इच्छा माहिती पाहिजे? कारण विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर काम करू शकत नाही. विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध काम करू शकत नाही. आणि विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या अज्ञानात काम करू शकत नाही. म्हणून जर आपण काही गोष्टीसाठी परमेश्वराकडून विश्वास करत होतो की प्रभू असं आपल्या जीवनामध्ये करेन, कदाचित आपण असा विश्वास करसान की परमेश्वर आपल्याला कर्जातून बाहेर काढेल, कदाचित तुम्ही विश्वास करसान की परमेश्वर तुम्हाला लेकराचा
आशीर्वाद देईल. कदाचित तुम्ही विश्वास करत असाल परमेश्वर तुम्हाला घर देईल. जर तुम्ही हे विश्वास करत आहात तर पहिली पायरी ही आहे की तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती पाहिजे. आणि आज आपण जो शिकत आहोत त्या टॉपिकचं नाव आहे विश्वास सुरू होतो जेव्हा आपल्याला परमेश्वराची इच्छा माहिती होते. आणि म्हणून परमेश्वराकडे मागण्यापूर्वी किंवा काही गोष्टीसाठी विश्वास करण्यापूर्वी तुम्हाला पहिली गोष्ट ही माहिती पाहिजे की विश्वासाची पहिली पायरी किंवा विश्वास सुरू होतो जेव्हा तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती आहे त्या परिस्थितीबाबत. आणि मला तुम्हाला सांगू, त्या परमेश्वराच्या इच्छेबाबत अज्ञानी राहू नका. जर तुम्ही अज्ञानी आहात तुमचा विश्वास काम करणार नाही, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही. कारण विश्वास सुरू होतो जेव्हा तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होते. आणि विश्वास नसल्यानं आपल्याला परमेश्वराची इच्छा कशी माहिती होईल, काय परमेश्वराची इच्छा आपल्याला कसं समजेल. दुसरा पॉईंट, परमेश्वराचं लिखित वचन ही परमेश्वराची इच्छा आहे. पुन्हा मी सांगेन, परमेश्वराचं लिखित वचन जे बायबल तुमच्या हातामध्ये आहे, जे परमेश्वराचं वचन आहे ते परमेश्वराचं लिखित वचन ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणतो विश्वास सुरू होतो जेव्हा परमेश्वराची इच्छा माहिती होते, याचा दुसरा अर्थ हा आहे तुम्हाला आणि मला समजण्यासाठी की विश्वासाचा पाया परमेश्वराचं वचन आहे. जसं एक इमारत त्या पायावर उभी असते तसं तुमचा विश्वास हा परमेश्वराच्या वचनावर असला पाहिजे. तुमचा विश्वास वचन आधारित असला पाहिजे. का परमेश्वरानं द्यावं? कारण ते परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिले. नीट आहे का? विश्वास परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर काम करू शकत नाही. म्हणून विश्वासाची सुरुवात त्यावेळेस होते ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होते. आणि परमेश्वराचं लिखित वचन ही परमेश्वराची इच्छा आहे. कसं समजा आपल्याला परमेश्वराची काय इच्छा आहे? परमेश्वराचं लिखित वचन परमेश्वराची इच्छा आहे. विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराचं लिखित वचनाद्वारे आपल्याला परमेश्वराची इच्छा समजते. आणि म्हणून जर तुम्हाला कशाची तरी गरज आहे किंवा तुम्ही काहीतरी कोणत्या तरी गोष्टीसाठी विश्वास करत आहात की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये हे करन, तर तुम्ही त्या परिस्थितीत परमेश्वराचं वचन शोधलं पाहिजे, त्या वचनावर विश्वास केला पाहिजे. आणि जसं तुम्ही त्या वचनावर उभे राहतात विश्वास करून, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईन. म्हणून विश्वास मी आज तुम्हाला एनकरेज करेन, विश्वास सुरू होतो जेव्हा तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होते. त्याचा अर्थ काय माहिती आहे की तुमच्या विश्वासाचा पाया परमेश्वराचं वचन पाहिजे. तुम्ही परमेश्वराच्या वचनावर विश्वास करून पित्याकडे मागत आहात. आणि मला आज तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, जर तुम्ही परमेश्वराच्या वचनावर उभे राहून किंवा परमेश्वराच्या वचनावर विश्वास करून जर मागत नसाल, तुम्ही जास्त दिवस विश्वास करू शकणार नाही. तुम्ही 2-3 दिवस विश्वास करता घरासाठी आणि तुम्ही विचार करता नाही परमेश्वर देत नाही, परमेश्वराची इच्छा नाहीये. वाचू एक वचन, स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 105 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. परमेश्वराचं वचन खूप महत्वाचं आहे विश्वासणाऱ्यांनो. परमेश्वराच्या लिखित वचनाद्वारेच आपल्याला परमेश्वराची इच्छा समजते. काही विश्वासानं वाटतंय आरोग्य, त्यांना असं वाटतंय की परमेश्वराची इच्छा आहे की त्यांनी आजारी राहावं. काही विश्वासानं वाटतं की त्यांनी कर्जामध्ये राहावं, असं परमेश्वराची इच्छा आहे. काही विश्वासानं वाटतं की ते गरिबीमध्ये राहावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. पण परमेश्वराच्या वचनातून आपल्याला प्रकाशन मिळतंय. परमेश्वराच्या वचनातून आपल्याला परमेश्वराची इच्छा समजते. आणि जसं आपण परमेश्वराची इच्छा आपल्याला समजते आणि जसं आपण त्या परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवून प्रार्थना करतो, परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. शैतानाचा मुख्य उद्देश हा आहे की विश्वासणारे परमेश्वराच्या वचनाबाबत अज्ञानी असावे. म्हणून तो वचन ऐकू देत नाही. अनेक विश्वासणाऱ्यांना तो वचनासोबत वेळ घालवू देत नाही. कारण माहित आहे, जर तुमच्याकडे परमेश्वराचं वचन आहे, जर तुम्ही त्या वचनावर विश्वास करून पित्याकडे मागता, तो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर रोखू शकणार नाही. म्हणून शैतानाचा मुख्य उद्देश हा आहे की विश्वासणाऱ्यांना परमेश्वराच्या वचनाबाबत अज्ञानी ठेवणं. वाचू एक वचन, मार्क याचा 4 अध्याय आणि 15 वचन. तरी काय असलेले, वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर, काय ऐकल्याबरोबर? वचन ऐकल्याबरोबर शैतान येऊन, कधी येतो शैतान? लगेच. जसं तुम्ही वचन ऐकलं त्याच वेळी शैतान येतो आणि त्यांच्यातले पेरलेले वचन तो हिरावून घेतो. शैतानाचा मुख्य उद्देश हा आहे की विश्वासणाऱ्यांनी परमेश्वराचं वचनाबाबत अज्ञानी राहावं. म्हणून तो पूर्ण प्रयत्न करतो की विश्वासणाऱ्यांनी परमेश्वराचं वचन ऐकू नये, वचनासोबत वेळ घालवू नये.
कारण माहित आहे परमेश्वराचं लिखित वचन परमेश्वराची इच्छा आहे आणि जर तुम्ही वचनासोबत वेळ घालवता तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होईल आणि जर तुम्ही त्या वचनावर उभे राहता त्या वचनावर विश्वास करता आणि पित्याकडे प्रार्थना करता पिता स्वर्गातून प्रार्थना ऐकणं. म्हणून शैतान पूर्ण प्रयत्न करतो की तुम्ही वचनासोबत वेळ घालवू नये. तो तुमच्यावर एवढा दबाव देतो, तो तुम्हाला एवढं व्यस्त करतो, तुम्हाला वचन ऐकायला वेळ मिळत नाही. मला आज तुम्हाला सांगू द्या विश्वास न वेळ काढा आणि वचनासोबत वेळ घालवा. बायबल खोला, परमेश्वराचं वचन वाचा, टीचिंग ऐका, दररोज एक टीचिंग ऐका, 2 अध्याय वाचा. ह्याद्वारे काय घडेल माहिती का, तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होईल. विवाहाबाबत परमेश्वराची इच्छा माहिती होईल, लेकराबाबत परमेश्वराची इच्छा माहिती होईल, कर्जाबाबत परमेश्वराची इच्छा माहिती होईल, संपन्नीबाबत परमेश्वराची इच्छा माहिती होईल. जरच तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होते, परमेश्वराचं लिखित वचन परमेश्वराची इच्छा आहे आणि जसं तुम्ही त्या वचनावर विश्वास करून उभे राहतात, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. वाचो एक वचन, होशे 4 अध्याय आणि 6 वचन. त्याने असले, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झालाय. प्रभू परमेश्वर पिता म्हणत आहे की माझ्या लोकांचा नाश कशामुळे झालाय? ज्ञानाच्या अभावी. ज्ञान कशाचं ज्ञान? परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान. अनेक विश्वासाने परमेश्वर वचनाचं ज्ञान नाहीये. त्यांना हे पण माहित नाही की त्यांचा एक शत्रू शैतान आहे जो त्यांना आजारी, समस्या पाठवतो, कर्जामध्ये पाठवतो, आर्थिक संघर्षामध्ये पाठवतो. वचन माहिती नाही विश्वासणाऱ्यांना. त्यांनी प्रभू येशूवर विश्वास केलाय पण त्यांना वचन माहिती नाही. आणि मला तुम्हाला सांगू द्या, प्रभू म्हणतो की ज्ञानाच्या अभावी विश्वासणाऱ्याला परमेश्वराचं वचन माहिती नाही म्हणून त्यांचा नाश होतो. म्हणून मी आज तुम्हाला एनकरेज करून विश्वासणाऱ्यांनो वचनासोबत वेळ घालवा. पुन्हा सांगेन मी, परमेश्वराचं वचन तुमचं जीवन महिमामय करण. आणि आज मला तुम्हाला सांगू द्या, विश्वास सुरू होतो जेव्हा तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होते. परमेश्वराचं लिखित वचन ही परमेश्वराची इच्छा आहे. जर तुम्ही आणि मी परमेश्वराच्या वचनासोबत वेळ घालवतो, त्याचा अर्थ काय? तुम्ही तुमचं बायबल खोलतात, 1-2 अध्याय वाचतात, या टीचिंग घेतात आणि वचन ऐकत आहात. काय घडेल माहिती आहे? तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होईल आणि जसं तुम्ही त्या वचनावर विश्वास ठेवून प्रार्थना करतात, परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकन. आज आपण शिकवतो की विश्वास सुरू होतो जेव्हा परमेश्वराची इच्छा तुम्हाला माहिती होते. मला आज तुम्हाला हे रहस्य आहे की विश्वास कसा येतो? विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्याने आणि ऐकल्याने. विश्वास कसा काम करण्यास सुरू होतो? विश्वास काम करण्यास सुरू होतो ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचं वचन बोलतात. विश्वास कसा आदवतो? ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचं वचन बोलतात. आणि विश्वास कसा सुरू होतो? विश्वासाचा पाया काय? परमेश्वराचं वचन. जर तुम्ही परमेश्वराच्या लिखित वचनामध्ये वेळ घालवता, या टीचिंग जर तुम्ही ऐकता, तुम्हाला परमेश्वराची इच्छा माहिती होईल. जसं तुम्ही परमेश्वराच्या वचनावर विश्वास करून प्रार्थना करता, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळते. तिसरा पॉईंट, परमेश्वराच्या वचनावर उभे राहा. का परमेश्वरानं तुम्हाला द्यायला पाहिजे? कारण तुम्ही परमेश्वराच्या वचनावर आधारित मागत आहात. म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करेन, तर तुम्ही पित्याकडे काही मागत आहात, तुम्ही परमेश्वराच्या वचनावर उभे राहिलं पाहिजे. तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकता, ते समजून घेतात आणि त्या वचनावर जसं तुम्ही विश्वास करून उभे राहतात आणि ज्यावेळेस तुम्ही पित्याकडे मागतात, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. का पित्यानं तुम्हाला द्यायला पाहिजे? का परमेश्वरानं तुम्हाला द्यायला पाहिजे? कारण त्याच्या वचनामध्ये लिहिलंय. आणि म्हणून जे तुम्ही मागत आहात पित्याकडं, त्यावेळेस तुमचा विश्वास कशावर पाहिजे? परमेश्वराच्या वचनावर. म्हणून मला तुम्हाला द्या, विश्वासाचा पाया परमेश्वराचं वचन आहे. आणि जेव्हा तुम्ही पित्याकडे मागत आहात, आपल्या परिसरात वचन शोधा आणि त्या वचनावर विश्वास करून उभे राहा की प्रभू तुझ्या वचनामध्ये असं दिलंय आणि मी विश्वास करतो की तू माझ्या जीवनामध्ये हे करशील. तुम्हाला विवाह करायचा आहे, तुम्ही वचन शोधलं पाहिजे आणि त्या वचनावर विश्वास केला पाहिजे. त्या वचनावर तुम्ही उभं राहिलं पाहिजे की प्रभू तुझ्या वचनामध्ये असं लिहिलंय म्हणून मी विश्वास करतो की तू मला अनुरूप सहाय्य देशील. आपल्या विश्वासाचा पाया काय पाहिजे? परमेश्वराचं वचन. आज आपण शिकवतो की विश्वास सुरू होतो जेव्हा तुम्हाला परमेश्वराची इच्छा, जेव्हा आपल्याला परमेश्वराची इच्छा माहिती होते. आणि परमेश्वराची इच्छा काय? परमेश्वराचं लिखित वचन परमेश्वराची इच्छा आहे म्हणून तुम्ही परमेश्वराच्या वचनावर उभे राहिलं पाहिजे. जर तुम्हाला कर्जातून मुक्त व्हायचंय, का प्रभूनं तुम्हाला कर्जातून मुक्त केलं पाहिजे? कारण परमेश्वराच्या वचनामध्ये की तू आम्हाला उसने घेणारा नाही, तो उसने देणारा म्हणून. तुम्ही या वचनावर विश्वास केला पाहिजे, तुम्ही या वचनावर उभे राहिलं पाहिजे आणि पित्याकडे मागितलं पाहिजे की प्रभू तुझ्या या वचनामध्ये लिहिलंय, प्रभू तुझ्या वचनामध्ये असं लिहिलंय की तुम्हाला उसने घेणारा नाही, तो उसने देणारा बनून. जसं तुम्ही त्या वचनावर उभे राहून पित्याकडे मागतात, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईन. मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या आणि माझ्या विश्वासाचा पाया परमेश्वराचं वचन पाहिजे. एक इमारत उभी आहे, ती कशावर उभी आहे? त्या पायावर. तसं तुमचा विश्वास हा परमेश्वराच्या वचनावर उभा असला पाहिजे.
तुमचा विश्वास हा परमेश्वराच्या वचन आधारित पाहिजे. तुमचा विश्वास वचन आधारित पाहिजे आणि तुम्ही परमेश्वराच्या वचनावर उभे राहिलं पाहिजे की प्रभू तुझ्या वचनामध्ये लिहिलंय आणि मी विश्वास करतो तू हे करशील. नाही का, माहित आहे का, काही विश्वासणारे म्हणतात प्रभू देईन तर देईन, बघूया, करण तर करण, माझ्या जीवनात असं घडलं तर किती चांगलं होईल, माझ्या जीवनात मी जर संपन्न झालो तर किती चांगलं होईल, माझा विवाह झाला तर किती चांगलं होईल, मी कर्जातून बाहेर आलो तर किती चांगलं होईल. आणि माहित आहे आपण अशा प्रकारे आपण जीवन जगत नाही. आपण परमेश्वराचं वचन आपल्यासोबत शोधतो आणि आपण त्या वचनावर विश्वास करून उभे राहतो आणि परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. परंतु विश्वासाचा पाया काय असला पाहिजे? परमेश्वराचं वचन. तुम्ही कशावर उभे आहात? परमेश्वराच्या वचनावर उभे पाहिजे. कारण वचनामध्ये असं लिहिलंय की ज्यावेळेस समस्या येईन, वारा येईन, वादळ येईन, पूर येईन, ते घर टिकन ज्याचा पाया खडकावर आहे. हे घर पुरामध्ये, वादळामध्ये उभं राहण्यासाठी मी त्याचा पाया मजबूत पाहिजे. समजा उदाहरणार्थ एका विश्वासणाऱ्याला विवाह करायचा आहे, त्याची विवाह करण्याची इच्छा आहे आणि माहिती आहे त्यानं पहिल्यांदा परमेश्वराची इच्छा माहिती करून घेतली पाहिजे की विवाहाबाबत परमेश्वराची इच्छा काय आहे. परमेश्वराचं वचन उत्पत्ती 2 अध्याय आणि 18 वचनामध्ये सांगतं की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, मी त्यास अनुरूप सहाय्यक देईन. आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीला ते परमेश्वराच्या वचनातून परमेश्वराची इच्छा माहिती होते आणि जसं तो त्या वचनावर विश्वास करतो आणि वचनावर उभे राहतो आणि प्रभूला म्हणतो प्रभू तुझ्या वचनामध्ये लिहिलंय की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, तू त्यास अनुरूप सहाय्यक देशील, मी विश्वास करतो प्रभू माझा विवाह होईल, मला अनुरूप सहाय्यक मिळेल. आणि ज्यावेळेस तो विश्वासानं प्रार्थना करतो परमेश्वर त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. पण त्या विश्वासणाऱ्याचा विश्वासाचा पाया काय आहे की ज्याच्यावर तो उभा आहे ते काय पाहिजे माहिती आहे? ते हे आहे परमेश्वराचं वचन. म्हणून तिसरा पॉईंट, परमेश्वराच्या वचनावर उभे राहा. का प्रभूनं करायला पाहिजे? कारण परमेश्वराच्या वचनावर लिहिलंय. म्हणून आपल्यासोबत परमेश्वराचं वचन शोधा, त्या वचनावर विश्वास करा आणि जसं तुम्ही परमेश्वराकडे मागता परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आज आपण विश्वासाचं एक रहस्य शिकलो की विश्वास सुरू होतो जेव्हा आपल्याला परमेश्वराची इच्छा माहिती होते. त्याचा दुसरा अर्थ हा आहे की विश्वासाचा पाया परमेश्वराचं वचन पाहिजे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी परमेश्वरावर विश्वास करत आहात की परमेश्वर तुमच्यासाठी ते करण, तर त्या विश्वासाचा पाया किंवा तो विश्वास कशावर पाहिजे? परमेश्वराच्या वचनावर की प्रभूच्या वचनामध्ये लिहिलंय आणि प्रभू त्याचं वचन पूर्ण करण. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू ऑल.